नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे, परंतु आपल्याशी निगडीतच आहे. काय विषय आहे हे तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो ते ऑन सुद्धा करा. आज चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे, तुकाराम मुंडे साहेब हे धाडसे काम करतात, त्यांचं कौतुकास्पद आहे. कौतुक तर आपल्याला ते करायचंच आहे, पण आता या मुद्द्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं फार जरुरी आहे. कोणते मुद्दे राहिलेत का? हो, ते मुद्देच आपण यामध्ये घेणार आहोत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन FDA चे मुख्य अधिकारी तुकाराम मुंडे साहेब अनेक ठिकाणी धाडसी कारवाई त्यांनी केली. भेसळयुक्त जे दूध आहेत, पदार्थ आहेत त्याच्यावरती त्यांनी केली. परंतु आज काही गंभीर विषय आपल्याकडे आहेत. ते गंभीर विषय कोणते कोणते आहेत? जर मुद्दे आहेत आपल्याकडे तर ते मुद्दे कोणते कोणते आहेत? मला तर वाटतं की हा पहिला मुद्दा आहे, जे जिममध्ये विकले जाणारे प्रोटीन सप्लिमेंट जे आहेत, ते जे तरुण आहेत ते पिळदार आणि जे सिक्स पॅक ॲप्स आपल्याला आले पाहिजेत आणि जिममध्ये जातात, एक्सरसाइज करतात, परंतु प्रोटीन हे घ्यायलाच पाहिजे. प्रोटीन घेतात आणि मग आजकालच्या हजारो तरुण आहेत की त्यांना आपली शारीरिकदृष्ट्या चांगलं असलं पाहिजे, खूप काही एकदम धष्टपुष्ट दिसलं पाहिजे, असे सुद्धा आहेत. मग ते प्रोटीन, आता ते मिळणारे जे प्रोटीन आहे त्यामध्ये भेसळ नाही आहे का? कित्येक तरुण दगावले नाही आहेत का? हो, काहींना तर अटॅक असले जे काही ह्याच्यामुळे आलेले आहेत. तर अशा काही गोष्टी आहेत, याच्यावरती जे दोषी आहेत याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करणार आहात का? हा माझा मुद्दा आहे. ते तपासलं पाहिजे. असं काही नाही की ते तपासलं पाहिजे. जे प्रोटीन्स किंवा जे काय असं विकलं जातं सगळ्या काही सर्रास, आता काय ब्रँडेडसुद्धा आहेत, अशातला भाग नाही आहे. काय विदाऊट ब्रँडेड असे सुद्धा काही सप्लिमेंट ज्या जिममध्ये आहेत ते सर्रास विकलं जातं. ते स्वस्त असतं आणि मग ते स्वस्त थोडंसं असलं की आपली जे काही तरुणाई आहे त्याला थोडंसं भाळतात आणि मग ते घेतात. दुसरा मुद्दा आहे, जे मांस आहे, जे चिकन, जे मासळी आहे या ठिकाणी, आता हे कित्येक दिवसाचं ठेवलेलं सुद्धा असेल, बरोबर आहे की नाही? त्याला स्टोरेज जे हे व्यवस्थित आहे का? कित्येक दिवसाचा तो माल आहे किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही हे केलेलं आहे का? अशासुद्धा गोष्टी आहेत. मांस वाढवण्याकरता किंवा त्यांना आणखीन काही खाद्यपदार्थ आहेत का? जसं की कोंबडी आपण म्हणतो, जे कोंबडीना त्यांनासुद्धा इंजेक्शन्स वगैरे काहीतरी दिले जातात, अशासुद्धा काही गोष्टी आहेत. त्या 45 दिवसामध्ये त्या तुम्हाला योग्यरित्या त्याचं वजन जे आहे ते वाढलं जातं, असं पण काही गोष्टी आहेत. तर याकडे आपण लक्ष देणार आहात का? आणि या जो मुद्दा आहे हे सुद्धा, ह्याच्यामध्ये आपण भेसळ किंवा इतर काही ज्या गोष्टी आढळतात का आपल्याला, याच्याकडे सुद्धा आपण दिलं पाहिजे, कारण ते आपल्याला खाण्याशी निगडीत आहे ना सगळ्या काही गोष्टी. आणि म्हणून त्याच्यामध्ये चौथा माझा मुद्दा आहे, जो बनावट ब्रँडेड खाद्यपदार्थ, जसे ब्रँडेडच्या काय उत्पादन आपले जे खाणारे आहेत, जे लहान मुलं पण खातात आणि मोठी माणसं पण खातात, चवीनं खाणारे जे काय आहेत आणि त्यांचा ब्रँड लावलेला असतो, परंतु त्या ब्रँडेडच्याच वस्तू आहेत का, हा प्रश्नचिन्ह आहे. कारण त्याच नावाचं थोडंसं नावाचा बदल करून सुद्धा मार्केटमध्ये छोटे-छोटेसे 10-20 रुपयाला मिळणाऱ्या ज्या काही पॉपकॉर्नसारख्या किंवा अन्य अशा काही गोष्टी आहेत जे सर्वजण खातात, येता जाता प्रवासामध्ये कुरकुरे म्हणा किंवा अन्य काही गोष्टी अशा ज्या खाल्ल्या जातात, तर त्याच्यामध्ये ते जे काही पदार्थ बनवले जातात ते पदार्थ किंवा त्याच्यामध्ये काय भेसळ नाही आहे ना, तर हे सुद्धा चेक करावं. पाचवा मुद्दा आहे, जे रस्त्यावरील खाद्यपदार्थ. रस्त्यावरचे तर आता काय विचारूच नका. हां, तुम्ही त्यांच्यावरती जे तेल वापरा किंवा अन्य काय असं काय तो आपलं चालू आहे, परंतु सर्रासरित्या जे आहे ते तेल, ते किती प्रमाणामध्ये त्याला उकळल्यानंतर त्याचं ते काढलं पाहिजे, त्याला ते त्याच्यातून बाहेर केलं पाहिजे, दुसरा पदार्थ त्याच्यामध्ये तळला पाहिजे, आणि जे बनवतात त्याला सेफ्टी आणि सगळ्या काही गोष्टी आहेत का, त्या ठिकाणी बनवण्याचा त्यांना परवाना आहे का, तरच त्या ठिकाणी ते बनवायचं आहे, असं सुद्धा आहे. बऱ्याचशाच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आज भजीपाव, वडापाव, बुर्जीपाव ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला सर्रास रस्त्याला तुम्हाला दिसून येतील, ह्यासुद्धा दिसत आहेत. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत.
6वा मुद्दा आहे शाळा महाविद्यालयाचे कॅन्टीन्स. मध्यंतरी काय कॅन्टीनच्या घटनासुद्धा आपण ऐकण्यात आले की त्या ठिकाणी आपण आपल्या जे टीम आहे त्या टीमने जाऊन ते जे काही ते पदार्थ बनवले जातात किंवा ते आहेत का चांगले हे पाहिलं. खरोखर चांगला मुद्दा आहे तो. हॉस्पिटलचे सुद्धा कॅन्टीन्स आहेत. आपला पुढचा मुद्दा आहे हॉस्पिटलचं जे काही रुग्णालयं आहेत, अन्य ठिकाणी असे सुद्धा किचन्स आहेत. त्या ठिकाणी सुद्धा जे जेवण आहे ते जेवण योग्यरित्या आहे का, तो आहार जो आहे तो चांगल्या दर्जाचा आहे का, ते सुद्धा आपण चेक केलं पाहिजे. एक मुद्दा ह्याच्यामध्ये राहून गेला की जे ऑनलाईन फूड विक्री आहे, ऑनलाईन पद्धतीनं फूड विक्री जी आहे त्याच्यात काम करणारे जे क्लाउड किचन आहे, म्हणजे फक्त ते किचन आहे पण हॉटेल नाही आहे, असे काही किचन्स आहेत जे क्लाउड किचन ज्याला म्हटलं जातं. त्या किचनमध्ये जे बनलं जातं ते ऑनलाईन पद्धतीनं मिळतं सर्वांना आणि ते चवीनं खाल्लं जातं. पण ते किचन सेफली सगळ्या काही गोष्टी आहेत का आणि त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करणार का, असे काही किचन्स आहेत जे क्लाउड किचन म्हटलं जातं. ऑनलाईन फूड सर्व्हिससाठी जे आहेत ते कुठे आहेत, काय त्याचा परवाना आहेत का, विना परवानासुद्धा काही ठिकाणी चालू आहेत. अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या क्लाउड किचनच्या. आणि सर्रास आता ऑनलाईन सगळेजण मागवतात हो. कित्येक मिडल क्लाससुद्धा आपले जे आहे ते ऑनलाईन मागवणं, त्याच्यामधून ते मग त्या किचनमध्ये बनलेलं असतं, ते बनलेलं व्यवस्थित आहे का, चवीनं आपण सगळेजण ते खातो, त्याच्यावरती सुद्धा कारवाई करणार का. तर या सगळ्या काय गोष्टी आहेत. मला जे वाटलं जे मुद्दे थोडेफार जे मुद्दे आहेत ते मुद्दे माझे आहेत आणि ते मला वाटलं की आपल्यासमोर ठेवावं. आणि आणखीन आपलं जे अधिकारी आहेत तुकाराम मुंडे साहेब हे सुद्धा येत्या काळामध्ये धडाडीचं काम करतायत, चांगलं काम करतायत, योग्यरित्या काम करतायत. खूप छान आहे, खूप छान आहे. की आता दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही म्हशी आणि गायी आटल्या की काय असा प्रश्न आहे. दूधच मिळणं झाले. कसं मिळणार हो, जे भेसळयुक्त येत होतं ते आता यायचं बंद झालं ना. आणि मग दुधाचा तुटवडा होणं हे स्वाभाविक आहे आणि ते होत राहणार. म्हणूनच कित्येक आपले जे बंधू आहेत ते दुग्ध व्यवसायाकडे आता वळलेले आहेत आणि पहिल्यापासूनसुद्धा आहेत. आणि अजूनसुद्धा दुग्ध व्यवसाय जो आहे तो खरोखरच आपल्या शेतकऱ्यांसाठी एक असा जोडधंदा म्हणून आहे दुग्ध व्यवसाय की त्याच्यातून त्याला 4 पैशाची मिळकत, शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि हे जे शेळीपालन आणि हे दुग्ध व्यवसाय आहे हे आपले शेतकरी. आणि आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला वाटते की आपल्या ह्या ज्या काही आपला शेतकरी बांधव जो आहे तर त्यांना आवर्जून सांगायला पाहिजे की आपणसुद्धा ह्याच्यामध्ये आता उतरलं पाहिजे. आपणसुद्धा या पद्धतीनं जे दूध वगैरे आपण विक्री करतो किंवा चांगल्या पद्धतीनं त्यांना आता भाव सगळीकडे आहे. अंडी जे आहेत ते आहेत आणि जे आपण शेळ्या मेंढ्या पालन करतो त्याच्यामध्ये सुद्धा चांगला जो आहे तो फायदा आपल्या शेतकरी बांधवाला नक्कीच मिळणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याशी निगडीत या संदर्भामध्ये आहे. हे शेवटपर्यंत जर समजला तर त्यांना तो समजेल, अन्यथा मध्येच पाहिला आणि तो व्हिडिओ सोडून दिला तर त्यांना तो समजणारच नाही. म्हणूनच म्हणतो आहे की सर्व काही गोष्टी आपल्या ह्या निगडीत, आपणही त्या निगडीत त्याच्याशी समाजामध्ये राहत असल्यामुळे आहोत हे आपण दुर्लक्षित करून चालणार आहे का, तर नाही आहे. म्हणूनच हा व्हिडिओ होता. तुर्तास मित्रांनो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.